नमस्कार मंडळी, मी माया गुरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं संध्याकाळच्या वेळी स्वागत आहे. आज वार आहे सोमवार आणि आज मी ब्लॉगला संध्याकाळी सुरुवात केलेली आहे. आत्ताच केतकी लाठीकाठीच्या क्लासला गेलेली आहे, कारण उद्या ते शिवनेरीला जाणार आहे आणि तिथे सुद्धा त्यांचा कार्यक्रम आहे. तर चला मग, आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता मी स्वयंपाक करणार आहे. आज स्वयंपाकामध्ये चपाती आणि पिठलं करणार आहे. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि आता तुम्हाला संध्याकाळचं वातावरण दाखवते गॅलरीमधून. तिथून बघू शकता बाहेर किती मस्त असं वातावरण आहे. सगळीकडे लाईट पेटलेले आहेत, घरामध्ये सगळ्यांनी दिवे लावलेले आहेत, त्यामुळे छान वाटतंय. आणि वारासुद्धा सुटलेला आहे, मस्त वाटतंय, मस्त. तर चला, आता मला स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाकाची तयारी करते मी आता. तर आता मी पिठल्याची तयारी करून घेते, म्हणजे सुरुवातीलाच मी पिठलं करून घेणार आहे. आता पिठलं करण्यासाठी सुरुवातीला मी एक कांदा घेतलेला आहे मध्यम आकाराचा. आता हा कांदा मी बारीक चिरून घेणार आहे. त्याचबरोबर इथे मी 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि हिरव्या मिरच्या मी इथे 7 ते 8 घेतलेल्या आहेत. कारण मला जे पिठलं करायचं आहे जरा ते थोडंसं तिखट करायचं आहे, म्हणजे झणझणीत करायचं आहे. तर आता मी इथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. आता लसणाच्या पाकळ्यासुद्धा मी काढून घेते आणि लसूण आणि हिरवी मिरची मी आता मिक्सरमधून वाटून घेणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता लसूण आणि मिरचीचं बारीक असं वाटण तयार करून घेतलेलं आहे. तर आता हे वाटण मी काढून घेते, वाटीमध्ये मी काढून घेतले. त्यानंतर इथे मी एक बाऊल घेतले. या बाऊलमध्ये 1 वाटी मी बेसन पीठ काढते. 1 वाटी बेसन पिठात मी आता पिठलं करून घेणार आहे. आता या बेसन पिठामध्ये मला थोडं पाणी घालायचं आहे. थोडं पाणी घालून ह्याचं मी आता बॅटर तयार करते. तर पाणी एकदम नाही घालायचं आहे, थोडं करून घालायचं आहे, म्हणजे याच्या गुठळ्या तयार होणार नाही. तर अशा पद्धतीने मी इथे हे बॅटर तयार करून घेते. आता गॅसवरती कढई ठेवले. कढईमध्ये मी 3 चमचे तेल ओतले. त्यानंतर राई जिरं घातले, पाव चमचा हिंग, त्यानंतर चिरून घेतलेला कांदा घालायचा आहे. कांदा छान परतून घ्यायचा आहे. आता कांदा पण छान परतला गेलेला आहे. या स्टेजला यामध्ये आता आपण तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आहे, म्हणजे मिरची आणि लसणाचं ठेचा. मी यामध्ये सगळ्या ठेच्याचा वापर केलेला आहे. आणि आता हा ठेचा, तर इथे मिरचीचा जो ठेचा आपण घातला आहे तो छान परतून घेतल्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर इथे मी गरम करून घेतलेलं पाणी घालते. इथे मी 2 ग्लास भरून पाणी गरम करून घेतलं होतं, ते घातलं. आणि त्यानंतर आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता मी हे पिठलं थोडंसं पातळ करणार आहे, त्यामुळे मी इथे पाणी थोडंसं जास्त घातलेलं आहे. आता या पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता या स्टेजला मी इथे चवीनुसार मीठ घालते. मीठ घातल्यानंतर आपण जे बेसनाचं बॅटर तयार करून घेतलेलं ते बॅटर आपल्याला थोडं करून घालायचं आणि एकजीव करून घ्यायचे. आणि तुम्ही इथे बघू शकता छान असं एकजीव झालेलं आहे. आता आपण ह्याला वाफ द्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं मला मीठ कमी वाटलं म्हणून मी परत पुन्हा मीठ घातलेलं आहे. तर आता हे आपण झाकून ठेवणार आहोत. याला आपण 5 मिनिटं वाफ देऊया. थोडंसं अर्धवट असं आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त गरमागरम असं आपलं हे पिठलं तयार झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची, फ्रेश अशी कोथिंबीर घातल्यामुळे पिठल्याला छान अशी टेस्ट येते. तर आता माझं इथे पिठलं रेडी झालेलं आहे. पिठलं रेडी झालेलं आहे. आता इथे मी चपाती करणार आहे. त्यासाठी इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ मी ऑलरेडी चाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे आणि थोडं पाणी घालून याचा डो तयार करते आहे. आज ज्वारीची भाकरी करू शकत नाही, कारण पीठ संपलेलं आहे, त्यामुळे आज मी चपातीच करणार आहे. तर तुम्ही इथे बघू शकता झटपट असं माझी कणिक मळून झालेली आहे. कणिक मळताना मी नेहमी तेल वरतूनच लावते, म्हणजे पिठामध्ये तेल मी घालत नाही, मला आधीपासून अशी सवय आहे. आणि सगळी कणिक व्यवस्थित मळून झाल्यानंतर मग मी थोडंसं हातावरती तेल घेऊन ह्याला मळून घेते पुन्हा एकदा. मग छान सॉफ्ट अशी आपली ही कणिक तयार होते. तर आता इथे माझी कणिकसुद्धा रेडी झालेली आहे.
कणिक मळून झाल्यानंतर 5 मिनटं त्याला मी बाजूला ठेवलं आणि खाली किचनमध्ये थोडासा कचरा झाला होता, तर तो कचरा मी काढून घेते. म्हणजे जसं कचरा होतो तसं मी थोडंसं काढून घेते, म्हणजे जरा थोडंसं फ्रेश वाटतं. कारण आपण स्वयंपाक करताना थोडंफार तरी खाली सांडत असतं. तर आता 5 मिनटं झालेले आहे आणि कणिक पण छान मऊ झालेले आहे. आता मी झटपट असं चपात्या लाटून घेते आणि गरम गरमच केतकीला आता मला जेवायलासुद्धा वाढायचं आहे. तर इथे माझ्या सर्व चपात्या तयार झालेल्या आहेत आणि त्याच आता तव्यावरती मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 7-8 हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून त्याची देठं काढलेली आहे. त्यावरती तेल सोडते आणि छान असं मी साधारण 3 ते 4 मिनिटभर डाग येईपर्यंत या मिरच्या भाजून घेते, म्हणजे खमंग होतात. त्यानंतर 2 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत. या लसणाच्या पाकळ्या थोड्या आकाराने मोठ्या आहेत, त्यामुळे 2च घातले. आता गॅस बंद केलेला आहे आणि तवा खाली घेतलेला आहे आणि दगडाच्या साहाय्याने मी याला छान असं ठेचून घेते. तर मस्त होतात. थोडंसं चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि मस्त झटपट असा आपला ठेचा तयार आहे. आता माझा स्वयंपाक झालेला आहे. महेशसुद्धा घरी आलेले आहेत. तर महेश यांना मी चहा वगैरे दिलेला आहे. तर त्यांचं चहा पाणी झालेलं आहे. आता थोड्याच वेळात आम्ही जेवायला बसू. तर आता इथे मी ताट वाढलेलं आहे, चपाती, पिठलं आणि मस्त असा झणझणीत ठेचा. केतकीसुद्धा जेवायला बसलेली आहे. तर आता आम्ही सगळे जेवून घेतो. केतू, पिठलं कसं झालं आहे आणि ठेचा? ठेचा नाही तुला वाढला? मी थांब देते, थांब. झाला आहे बरा? जास्त तिखट नाही आहे ना? आवडला? जेव.